आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगला मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही डोंगर भागामध्ये पाऊस पडत नाही। तर काल बौद्धमध्ये अतिवृष्टी झाली, चांगल्या पद्धतीनं पाऊस झाला, पण वरचा हा डोंगराचा भाग इकडं मात्र एक टिपका पण नाही कालचा पावसाचा। तुम्ही बघू शकता, चांगली घात अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेली आणि वापसा आल्यामुळं आज शेतकरी बळीराजा, तर सोयाबीन असेल, कडधान्य इतर 12 महिन्याचं असेल, तर ती माती तर गाडायचं काम चाललेलं आहे, म्हणजे थोडक्यात पेरणी चाललेली शेतकऱ्याची। तर आता आपण सध्या आहोत बौद्धमध्येच, शिंदेमाळा या ठिकाणी आहोत। संकेत शिंदे यांची ही बैलं चाललेली आहेत, तर कशा पद्धतीनं शेतकरी पेरतोय, शरद शिंदे असतील, हनुमान शिंदे असतील, दत्ता शिंदे असतील, ही आपण इथं आलेलो आहे। तर पेरणी म्हणजे काय, तर शेतकऱ्यानं काय ठराविक पद्धतीवर जी पाबार म्हणा किंवा किती इंचावर ते एक फण, ती जी पूर्वीपार जी केलेली पद्धत आहे त्यानुसार अजून बी तीच चालत आलेली। ह्याच्यामध्ये काय बदल होऊ शकला नाही। पाभारीच्या जागी नांगरी आली, नांगरीनं पेरले असं कधी झालेलं नाही। ती जी जुने जी पूर्वीच्या माणसांनी जे करून ठेवले तेच चालत आलेलं आहे आणि तेच पुढं माणसं चालवत आहेत। आता सध्या बघा, पाहतोय आपण चांगल्या पद्धतीनं बैललेले आहेत। आणि बौद्धन म्हणलं की महाराष्ट्रातलं बौद्धन एक नंबरचं गाव बैल क्षेत्रात म्हणावं लागेल। अगर ह्याचा पडला सांग काय पाय मोडले रे। आता येटान कसं घालतात किंवा येटान कुठल्या पद्धतीचं, आतापर्यंत बरीच मी बैल बघितली वेगवेगळ्या पद्धतीचं येटान। आता ही वेगळ्या पद्धतीचं येटान घातली। जुन्या पद्धतीचं पाबरेला मत नाही घेतलं। बरं का, बरं असं का घेतलं, याचं काय कारण काय? पेरणीला म्हणजे असंच आणि असं जे मोकळी पाबर हाणाची ह्या बाजूला अडकवची नुसतं चालायचं। होय, म्हणजे हे अख्ख्या दिंडालाच घेतले। दिंड्यालाच घेतले। पहिलं कसं की मोडू नाही म्हणून किंवा दांडी बिंडी मोडू नाही म्हणून, पण आता लोखंडी असल्यामुळं तुम्ही असं घेतले। बरं, पेराय कसं शिकला आणि मूठ कशा हो? पेराय मी डायरेक्ट स्टार्टिंगलाच मूठ घातली। होय, पण मी काय म्हणतोय, किती मूठ किती लांब गेली पाहिजे किंवा कसं किती बैलाच्या अंतरावर? तरी एक 10 मूठ 10 फूट तरी गेली पाहिजे। कसं पेराय कसं शिकला? यंदाच मी मूठ धरलेली। बर, दाट पाताळचा पाताळ शिकलंय, पण आपल्या ओरच आपण पेरा आपण काय होईल ते होईल। ते होईल। ह्याच्या अगोदर कधी पेरलंय का नाही? पेरलं नाही, शिकणार कवा? हो, ती बी खरं। पिढीला म्हणजे अजून नुसतं काय हुल्लड पाहिजे की असले म्हणजे बात, हो, नवी पिढी शिकणार कवा? तर आता सोयाबीन काय पेरणार आहे? सोयाबीनच फक्त सोयाबीन। आता ही किती वावर आहे साधारण? साधारण एकर ते 1.25 एकर वावर आहे। बरं, आता बी किती आणले काय? बी तरी एकराला नाही म्हणलं तरी 20 किलो पडलंच पाहिजे। आता 4 फणी म्हणल्यानंतर दाट पाताळ कसं काय? मध्यम आपलं पेर आहे। बर, तर ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय, कसं काय उत्पन्न गावल काय तुम्हाला काय वाटतं या वर्षी? नशिबानं काय गावल ते गावल। आता काल काळ्या रानात पाऊस पडलाय, तुमच्या इकडे घात आले कुठं? काल आमच्याकडे पाऊस झाला। काल म्हणजे खाली भरपूर पाऊस झाला, काल इकडे पाऊसच नाही झाला, कसलाच पाऊस झाला नाही, त्यामुळे घात आले। चालतंय। जमीन